नमस्कार रसिक श्रोते मंडळी, आज पुन्हा मी एक कविता घेऊन आली आहे, पण ती कविता माझी नाही आहे, माझ्या पप्पांची आहे आणि ते आज तुमच्या समोर एक कविता सादर करणार आहेत। कवितेचं शीर्षक आहे सुगंध आणि कविता आवडली तर एक लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब सुद्धा करून टाका अशाच नवनवीन कविता ऐकण्यासाठी। चला तर मग आपण त्यांच्याच तोंडून त्यांची कविता ऐकूया। नमस्कार मित्रहो, माझ्या कवितेचं नाव सुगंध आहे, तर ऐका मग। पहिला पवित्र सुगंध आईच्या दुधाचा, दुसरा सुगंध मायवल्या मातीचा आणि मग सुरू होते सुगंधाची मालिका। फळाचा सुगंध तोंडाला पाणी आणतो, खोडाचा सुगंध पूजेचं वातावरण प्रसन्न करतो, तर केसात माळलेल्या फुलाचा गजऱ्याचा सुगंध अंग अंग रोमांचित करतो। आईच्या दुधाचा सुगंध ज्याचा त्यालाच मिळतो त्यालाही नशीब लागते। मातीचा सुगंध त्या क्षेत्रापुरताच मर्यादित असतो। पाने, फुले, खोडाच्या सुगंधालाही काही मर्यादा असतातच। पण मित्रहो, आणखी एक वेगळाच सुगंध असतो। त्या सुगंधात गुरफुटलो की मग काळ, वेळ, आहार, निद्रा, भय, मैथून या सर्वांचा विसर पडतो। या सुगंधाला वेळ नसतो ना काळ, ना पृथ्वी ना पाताळ। ज्या ज्या थोर व्यक्तीने हा सुगंध निर्माण केला तो सुगंध 7 समुद्रापलीकडूनही येईल आणि मग मात्र आपल्या सर्वांना काम करण्यास 10 हत्तीचे बळ देईल। मित्रहो, हा सुगंध, हा अजरामर एकमेव सुगंध म्हणजे शरीरातील रोमारोमातून निथळणाऱ्या कष्टाच्या घामाचा सुगंध, एक कष्टाला वाहून घेणाऱ्या कष्टाळू कर्मचाऱ्याचा सुगंध। धन्यवाद। तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला सुगंध ही कविता? कविता आवडली असेल तर एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करू शकता। चला तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा कवितेमध्ये। तोपर्यंत बाय बाय।